आज आहे कोजागिरी पौर्णिमा, त्यानिमित्त दूध उकळायचं होतं. इथे मी मसाला दुधाची तयारी केली होती. काजू, बदाम, साखर घेतलेली आहे, एक जायफळ घेतले, त्यातले आपण थोडंच वापरणार आहे, आणि वेलची पावडर. हे सगळं घेऊन मग नंतर मी काजू बदाम भाजून घेतलेत थोडेसे, हलकेसेच गरम करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचे. जास्त बारीक पूड केलेली नाही आहे, जाळे मोठेच ठेवलेले आहेत. त्यानंतर दूध आपलं तोपर्यंत उकळत होतं. दूध उकळल्यानंतर आपण केलेला मसाला त्यात टाकायचा आहे. काजू बदाम बारीक केले टाकले, नंतर साखर टाकलेली चवीप्रमाणे. त्यानंतर दूध पावडर एक मोठा चमचा टाकलेली, त्यामुळे दूध चांगलं घट्ट होतं आपलं. आणि मी त्यानंतर त्याच्यावरती जायफळ किसलेलं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि मग हे सगळं चांगलं 10 मिनटासाठी बारीक गॅसवर उकळून दिल्यानंतर त्यामध्ये मी वेलची पूड टाकलेली आहे. आणि त्यानंतर चांगलं उकळल्यानंतर आपण हे दूध ग्लासांमध्ये ओतून घेतले. त्यानंतर काजू बदामचे बारीकसे काप करूनही ते टाकलेले आहेत. इकडे चंद्राच्या पूजेची तयारी केली होती, ते ताटही तयार केलं होतं आणि त्यामध्ये आपण उकळलेलं दूध घेतलेलं आहे, दिवा घेतले आणि हळदी कुंकू अक्षता घेऊन चंद्राची पूजा करून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेची पूजा संपन्न झाली आहे.